हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? कसं काय चाललं आहे सगळ्यांचं? व्यवस्थित? कसं म्हणताय? लाईफ कायचं म्हणताय? सगळं व्यवस्थित? सगळ्यांचं चाललं आहे ना व्यवस्थित? टेन्शन नाही ना? काय काय प्रॉब्लेम आहे का? नाही ना? मला पण नाही, ओके चाललं आहे. देवाच्या कृपेनं, स्वामींच्या कृपेनं सगळं ठीक. संडेला काल मठात जातो आम्ही, स्वामींचा मठ, आणि दुसरं आहे आपलं कालभैरवाचं मठ. आम्ही जिथे जातो ते आहे तांबाकाट्याला. जर कोणाला जायचं असेल जाऊ शकता. तांबाकाटा म्हणजे जे मुंबादेवी आहे त्याच्या बॅकसाईडला आहे. खूप जुनं आहे, 600 वर्ष जुनी धुनी आहे तिथे. जर कोणाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. स्वामी पण सांगतात ना, आणि भैरव तिथे साक्षात आहे. जो जाईल ना त्याला समजेल ती गोष्ट. मी आत्ता नाही जात, 2013पासून जाते. आता हो, आता 10 वर्ष होतील या भैरव जयंतीला. आमचे गुरुजी तर आता 10 वर्ष होते ना गुरुजींना पण आमच्या. तिथे 12.5 वर्षाची त्यांचं गादी आहे. त्याच्यामुळे मला त्या दिवशी तो आमचा पुजारी तो बोलला, बट जावा, तुम्हाला जायचं असेल तर. खूप मानसिक शांततेसाठी, आणि भैरव तुम्हाला साक्षात दिसेल तिथे. ज्या कोणाला माहीत नाही त्या लोकांसाठी माझं सांगणं आहे, काही असेल भैरव आपल्याला उभा राहतो खूप चांगल्याने. खूप चांगलं आयुष्य आहे सगळ्यांचं. काही अडचणी असतील तर तिथे भैरवाला सांगा. कसं करायचं काय पुजारी सांगेल तुम्हाला. खूप चांगलं आहे. बाकी काय बोलताय सांगा. काही अडचणी आयुष्यात असतात. मी एक गोष्ट व्हायची होती, ती मला काल रात्री कळलं की नाही होऊ शकत. तर एवढं मला आता टेन्शन झालं आहे की मी आता काय करून काय नको मला समजत नाही. पण ठीक आहे, स्वामी आणि भैरव साथ देईल या अपेक्षेवर, या आशेवर मी चाललं आहे माझं. देवाच्या कृपेने व्यवस्थित आहे. काम आहे, थोडं मोठं काम आहे. देवाकडं प्रार्थना आहे की काम दे. आयतं कोणाला काही मिळत नसतं मेहनतीशिवाय. मेहनत करून आपण 2 पैसे कमवतो.